नमस्कार. माझं नाव भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम. प्रेमाने मला भाऊच म्हणतात आणि त्याचा तोटा खूप होतो, पण जाऊ दे, असलेलं बरं भाऊ. माझी रास धनू आहे. माझं शिक्षण झालं मुंबईतच SIWS कॉलेज आणि BCom पूर्ण केलं आहे. मला टी-शर्ट आणि जीन्स घालायला आवडतं. माझा कलर येलो कलर. यशवंत देव. रंजना. तर मी जॉब केला असता एखाद्या बँकेत किंवा सरकारी खात्यात कुठेही चांगल्या पोस्टला असतो. एकतर्फी होतं असं वाटतं त्यावेळी. त्या वयात आल्यामुळे चित्रपट इफेक्ट जो असतो ना, हे हिरोचे फोटो आपल्या वहीच्या पानांच्या मध्ये, नंतर हिरोईन्सचे फोटो आणि ना काय एखादी हिरोईनचं छाप, म्हणजे साधना एक हिरोईन होती तेव्हा आवडायची ती छाप. मग ती कुठल्या मुलीला बघितली साधनासारखीच वाटते. असं आता कळलं की ते फार वेगळं होतं, ते वय होतं आणि ती असं वाटतं एन्जॉय, पण ते चांगले वेगळेच दिवस होते. आज ते फिलिंग नाही येत. म्हणजे असं जे होतं ना, ती काळ गेला, ती एन्जॉयमेंट गेली. त्यामुळे ना ते क्षण खूप जपा. त्यावेळी तुम्हाला तो फील आलेला, पण नंतर येत नाहीत ते. आवडता क्षण मला मुलगी झाली, पहिली मुलगी झाली. तो वेगळंच, म्हणजे बाप माणूस झालो त्यावेळी मी. असं लाजिरवाणा हाच की आपण काहीतरी चुकी करतो आणि बायको बोलते, तो लाजिरवाणाच असतो आणि ते होतच माझ्याकडून. स्वतःतली की मी खूप विनोदी आहे आणि मला ते आवडतं की मला आनंदी ठेवायला, त्यामुळे मी लोकांना ठेवू शकतो. न आवडणारी एकच की मी सांगतो आत्ता असं की आहे मी, उद्या आहे म्हणून, आणि नंतर अचानक विषय बदलतो आणि काहीतरी काम निघतं आणि ते मी विसरतो. म्हणजे कदाचित मागचं मी केलेलं मला आठवत नाही. म्हणजे एखाद्याला रागवलो आहे, तो माझ्यावर कधीतरी रागवला आहे आणि घरच्यांनी सांगितले की हे बघा आता परत गेलात तर बघा त्याच्याबरोबर, आणि मी काही महिन्याने त्याच्यावर असतो आणि मला आठवत नाही त्याने काय केलेलं असतं त्यावेळी. मग घरची आठवण करून देतात, बघा तुम्ही तेच करणार, तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यावर जाऊ नका, ते परत गेला. हीच मला नाही आवडत गोष्ट ही माझ्याकडून झाली. ताकद खरं बघायला गेलं ना, मला माझी खरंच माहिती नाही. म्हणजे मी काही करेन असं कधी वाटतं की मला जमेल का, पण केल्यानंतर ते सक्सेस होतं. म्हणजे एक आहे की जी मला माहिती नाही, त्याचं मला लिमिटच माहीत नाही, काही होऊ शकतं. त्यामुळे एक बरं आहे की मी काही करू शकतो, करून बघू तरी शकतो. मग आता कॉन्फिडन्स मी वाढवू शकतो. वीक पॉईंट एवढाच की खूप काही करायला मिळालं असतं आधीपासून जर मी हे सगळं करत आलो असतो तर, पण त्यावेळी नाही केलं. थिएटरकडे त्यावेळी बघितलं नाही जेव्हा हे करायला पाहिजे होतं. नंतर बघितलं आणि तरी नो प्रॉब्लेम, वेळेत झालं असतं तर अजून काहीतरी डेव्हलप करता आलं असतं. पण आत्ता जेवढं आहे त्याच्यात खूप अजून करायचं आहे. एवढंच की असं नको व्हायला की एक राहिलं रे, हे असं राहता कामा नये. लाईफचा फंडा एकच आहे, जे काम कराल प्रामाणिक करा, आनंदाने करा आणि सगळ्यांना हसत ठेवा आणि सगळ्यांशी प्रेमाने वागा.